चारचाकीने दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवर असणारे 3 जण 25 फूट खाली कोसळल्याची घटना पनवेलमध्ये घडली। या अपघातामध्ये एका महिलेचं जागीच निधन झालं। पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अपघात घडला असून या प्रकरणी पोलिसांनी कार चालक हर्षद प्रकाश जैन वय वर्ष 32 राहणार रेवंदडा अलिबाग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील तारा गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर हा विचित्र अपघात झाला। आशिष सिंग परदेशी राहणार उल्वे हे त्यांच्या मित्रासह कर्नाळा पक्षी अभयारण्य बघण्यासाठी गेले होते। पक्षी अभयारण्यात पाहून झाल्यानंतर ते जेवणासाठी हॉटेलच्या शोधात मोटरसायकलने जात होते। पनवेल ते गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून तारा गावाजवळ ब्रिजवर आले असता पनवेलच्या दिशेने अतिवेगाने जात असलेली कार क्रमांक MH06 BU 8118 दुपाच्या कोलांडून विरुद्ध दिशेला गेली आणि अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH43 BT 8177 ला जाऊन समोरून आदळली। या अपघातामध्ये दुचाकी चालवत असलेले सलमान शाह वय वर्ष 27 आणि त्यांच्यासोबत असलेल्या आदिती सिंग वय वर्ष 28 आणि गौरी खैरनार वय वर्ष 10 या दुचाकीवरून उडाले आणि ब्रिजच्या खाली अंदाजे 25 ते 30 फूट खाली पडले। अपघातामध्ये तिघही गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी कामोठ्याच्या MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या अपघातामध्ये आदिती सिंग हिचा निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके अधिक तपास करत आहेत।